हाय, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. चला, गुड मॉर्निंग. आणि आज आहे कारल्याची भाजी. तर चला, कारल्याची भाजी तुम्ही कशी करता ते माझ्यासोबत नक्की शेअर कराल आणि मी कशी करते ते मी आता तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. तर मी सकाळी उठल्याबरोबर आधी कारले चिरले आणि मीठ लावून ठेवून दिले. तोपर्यंत आरूचा नाश्ता, तिच्यासाठी लागणाऱ्या पोळ्या वगैरे बनवून घेतल्या आणि आता भाजी करते आहे. कारल्याला असं मीठ लावून ठेवलं ना तर त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्याबरोबर कारल्यामधला जो काही कडवटपणा असतो ना तो सर्व आपण पिळून जेव्हा घेतो, कारले धुवून घेतो तेव्हा निघून जात असतो आणि त्यामुळेच मग कारले कडू होत नाहीत. तर इथे मी कारले मस्त तेलात परतून घेतले आणि ते छान लालसर भाजून झालेत. त्यानंतर त्यामध्ये कांदा आणि लसूण टाकला, ते पण छान लालसर होईपर्यंत परतून घेतले आणि त्यामध्ये आता म्हणजे क्रिस्पी पाहिजे असले ना तर जास्त वेळ परतते नाही, तर मग थोडा वेळ जरी परतले ना तर ऍड करते आहे जिरेपूड आणि धनेपूड आणि ते छान पुन्हा एकदा परतून घेते. आणि त्यानंतर बघा, म्हणजे कारल्याची भाजी मुलं खायला टाळाटाळ करतात, पण त्यात तुम्ही जर हे दोन जिन्नस टाकले ना तर ती भाजी मुलं खरंच खूप आवडीने खातात. आणि ते जिन्नस म्हणजे थोडीशी चिंच आणि थोडासा गुळाचा तुकडा, या दोघांनी ही भाजी इतकी मस्त होते ना, आंबट तिखट गोड खूप छान लागते. कारल्याची जी कडू चव असते ना ती कुठल्या कुठे पडून जाते. तर त्यामुळे मी हे घालत असते आणि सोबतच आपलं शेंगदाण्याचं जे कूट असतं ना ते सुद्धा मी एक वाटी घालते, अर्धी वाटी घालते. खूप मस्त टेस्ट येते त्याने सुद्धा. आणि ही भाजी इतकी छान बनते ना की मुलं खूप जास्त आवडीने खातात. आणि मी आरोहीला ना अशी सेपरेट भाजी बनवत नाही, तिची आणि आमची भाजी मी सोबतच बनवून घेत असते. सकाळी पोळ्या बनवायच्या तशा राहू देते, त्या वेळेवरच बनवते. भाजी मात्र आधी बनवून घेत असते. आणि इथे माझी भाजी बनवणं चालू होती तेव्हाच बघा, मी इथे मस्त एक मोठं बीट घेतलं, ते बारीक चिरून घेतलं. आणि आता ना आवळे खूप जास्त आलेले आहेत मार्केटमध्ये. मी पण छान आवळे घेऊन आलीत आणि मला 40 रुपयाचेच 1.5 पाव आवळे मिळाले आणि इतके फ्रेश छान मोठे मोठे आवळे होते. तर म्हटलं चला ज्यूस घेऊयात, कारण तसं आवळा खायला गेलं ना तर लवकर जात नाही, कारण खूप आंबट तुरट लागतो. तर त्यामुळे मी असं ज्यूस घेऊन पित असते. तर बघा, फक्त बीटचं ज्यूस प्यायला गेलं ना तर ते तितकंसं टेस्टी लागत नाही आणि आवळ्याचं ज्यूस तर खूप जास्त आंबट लागते. त्यामुळे मी हे दोन्ही ना एकत्र मिक्स करून इथे ज्यूस बनवलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे चवीसाठी. हे ज्यूस आपल्या केसांसाठी, आपल्या स्किनसाठी टॉनिक असतं. आपल्याला स्त्रियांमध्ये नेहमी हिमोग्लोबिनचा जो प्रॉब्लेम असतो ना ते बीट पिल्यानं म्हणजे सॉल्व्ह होत असतो. आणि आवळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, हे तुम्हालाही माहीत आहे. आणि आवळा कसाही तुम्ही म्हणजे आवळा चावून खा किंवा त्याची ती काय पावडर करून खा किंवा छान छान मुरब्बे बनवून खा किंवा मग आवळा सुपारी बनवून खा, तुम्हाला सारखंच जे व्हिटॅमिन सी आहे ना ते मिळत असतं. इतर पदार्थ बघा, म्हणजे काही पदार्थ असं असते की गरम करून खाल्ले की त्यातले व्हिटॅमिन्स कमी होतात, मिनरल्स कमी होतात, पोषण तत्व कमी असतात. पण आवळ्याचं असं नाही आहे, तुम्ही कोणत्याही रूपात त्याला कन्झ्युम करा, तो आपल्याला सारखंच व्हिटॅमिन सी देत असतो. त्यामुळे आवळा खायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आपल्या स्किनसाठी, आपल्या हेल्थसाठी, आपल्या हेअरसाठी आवळा खूप जास्त बेनिफिशियल असतो. तर हे ज्यूसनं मस्तच दोन्ही याचं कॉम्बिनेशन आहे आंबट गोडचं, त्यामुळे मस्त बनतं, चवीला छान लागतं. आणि चला, मी इथे ज्यूस एन्जॉय करता करता माझ्या बाल्कनीचा जो व्ह्यू आहे तो इथे मस्त एन्जॉय करते आहे आणि तुम्हालाही दाखवायचा प्रयत्न करत आहे. खूप मस्त सकाळी सकाळी ना असं गॅलरीमध्ये येऊन बसलं ना खरंच खूप जास्त रिलॅक्स होतं, कारण सकाळची खूप जास्त धावपळ झालेली असते. आणि त्यानंतरचा हा माझा शॉर्ट ब्रेक म्हणता येईल, कारण नाश्ता माझा ऑलरेडी झालेला आहे. तर असं एखादं छान ड्रिंक घेऊन किंवा थोडंसं काही असं खायला घेऊन मी म्हणजे बाल्कनीमध्ये बसत असते आणि माझ्या बाल्कनीची जो व्ह्यू आहे तो एन्जॉय करत असते. आणि आज आहे आमचा बाजाराचा दिवस आणि आज मस्त आमच्याकडे फ्रेश फ्रेश भाज्या मिळत असतात. तशाही मिळतात, 1-2 स्टॉल आहेत, पण बाजाराच्या दिवशी कसं शेतकरी घेऊन बसतात त्यामुळे मस्त फ्रेश भाज्या मिळतात. आणि आता पावसाळ्याचं काय होतं ना, ज्या पालेभाज्या असतात ना त्या खूप जास्त म्हणजे त्याला माती लागून असते आणि त्यामुळे ना त्या स्वच्छ व्यवस्थित धुतल्या गेल्या पाहिजे, नाही तर त्या मातीमुळे ना त्या भाज्या लवकर खराब होऊन येतात.
त्यामुळे मी अगदी नळाखाली धरूनच त्या भाज्या चांगल्या स्वच्छ धुवून घेते आणि भांड्यांच्या टोपल्यामध्येच त्यातलं पाणी निथळायला ठेवून देते. तर तुम्ही आता ऐकलं असेल की दार बघा कसं करकर आवाज करत आहे, कारण त्याला आता ऑइलिंगची गरज आहे. बरेच दिवस झाले मी ऑइलिंग केलेलं नाही आहे, म्हणून दाराचा असा आवाज येतो आहे. आणि दाराचा असा आवाज म्हणजे येऊ द्यायलाच नाही पाहिजे, कारण ते वास्तुशास्त्रानुसारही चांगलं नसतं. त्यामुळे मी 8-15 दिवसातनं ऑइलिंग करत असते, पण इतक्यातनं जरा म्हणजे ऑइलिंग द्यायला वेळ झालेला आहे. सोबत वातावरण असं आहे ना, त्यामुळे त्याचे जे म्हणजे जॉईंट असतात ना ते जंग पकडतात आणि जास्तच आवाज करत असतात. त्यामुळे दर 15 दिवसाचं माझं हे एक काम असतं, पण यावेळेस जरा उशीर झाला म्हणून ते करकर करायला लागलेलं आहे. आणि बघा ऑइल दिल्याबरोबरच तुमच्या लक्षात येईल लगेच आवाज येणं बंद झालेला आहे. आणि हे काम ना पिहूचं आहे बघा. काल त्याने चाबी लटकवता लटकवता जे की होल्डर आहे ना ते तोडलेलं आहे, पण काही नाही, फेविक्विकने ते इझिली चिपकून जाईल. आणि इथे माझे सर्व दरवाज्यांना ऑइलिंग करून झालेलं आहे. ॲक्च्युली यांना काही गरज नव्हती, फक्त जो एंट्री ज्यातनं करतो तो दरवाजा आहे ना त्याचं होत कसं असतं बघा, तो बाहेरच्या साईडला आहे आणि त्याला हवा पाणी पाऊस आला की बऱ्यापैकी पाणीही लागतं. आणि त्यामुळे त्याच्या ज्या बिजागरे आहेत ना त्यांना जंग चढतो आणि तो असा कर आवाज करत असतो. त्यामुळे त्याला म्हणजे महिन्यातून एकदा तरी ऑइलिंग करावं लागतच असतं. पण त्यासोबत मी इतर दरवाज्यांनाही केलं आणि आत्ता मी महिनाभर मोकळी. आता महिनाभर तरी मला त्या दरवाज्यांकडे पाहायची अजिबात गरज नाही. आणि हे असे कामं असतात ना बघा, ते दिसत नाहीत पण आपला भरपूर वेळ त्यामध्ये जात असतो. आणि तसंच भाजीपाल्याचे बघा, आधी भाजीपाला धुतला, तो निथळेपर्यंत जो माझ्याकडे वेळ होता ना त्या वेळेचा मी सदुपयोग इथे केला आणि माझे जे दरवाजे आहेत त्यांना ऑइलिंग केलं. आणि त्यानंतर पुन्हा तो भाजीपाला आता इथे मी म्हणजे व्यवस्थित निवडून घेत आहे, कारण पालेभाज्यामध्ये ना बरेच गवत वगैरे असतं किंवा इतर कोणती झाडं आलेली असतात, तर ती सर्व व्यवस्थित निवडून कट करून मी ना पॉलिथिनमध्ये भरून ठेवत असते. तुम्ही पॉलिथिनऐवजी जे स्टोरेज बॉक्स येतात आता फ्रीजसाठीचे स्पेशल, ते सुद्धा यूज करू शकता. आणि खूप छान छान वेगवेगळ्या व्हरायटीचे बॉक्सेस येतात, म्हणजे असेही येतात की त्यामध्ये ना मध्ये पार्टिशनसुद्धा असतं, म्हणजे वर भाज्या ठेवायचे आणि त्यात काही पाणी असेल ना तर खाली ते सरळ निथळून जातं. असेही बॉक्स येतात, पण माझ्याकडे नाही आहेत, त्यामुळे मी मस्त पॉलिथिनचाच उपयोग करते आणि माझ्या भाज्या छानही राहतात. आणि यांनी ना आंबट चुक्का घेऊन आलेले आहेत आणि त्यांचं चालू होतं तू खाऊन तरी बघ म्हणून थोडासा टेस्ट केला आणि त्यांना सांगितलं हो खरंच खूप छान आहे. आणि त्यानंतर सर्व जो भाजीपाला होता ना मी छान निवडून घेतलेला आहे आणि जे फळभाज्या होत्या त्या ऑलरेडी मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेल्या आहेत. आणि आमच्या इथे आठवड्यातून 2दा हा बाजार भरत असतो, पण आम्ही म्हणजे 2पैकी एकदा घेऊन येत असतो, कारण जो सोमवारचा बाजार असतो तो कॉलनीच्या बाहेर भरतो, त्यामुळे तो जरा लांब पडतो. पण हा कॉलनीतच भरतो, त्यामुळे मस्त फ्रेश अशा भरपूर भाज्या आम्ही भरून घेत असतो. त्या दिवशीचा मग होतं कसं, भरपूर वेळ हा माझा ह्या भाज्या धुण्यात, निवडण्यात, स्टोअर करण्यातच जात असतो. पण त्यामुळे एक फायदाही होतो बघा, म्हणजे वेळेवर मला भाज्या निवडाव्या लागत नाहीत किंवा धुवाव्या लागत नाहीत. त्या आधी स्वच्छ धुतलेल्या असल्यामुळे, निवडलेल्या असल्यामुळे जेव्हा मी स्वयंपाक करायला जाते ना तेव्हा मला म्हणजे माझी भरपूर कामं ना खूप इझी होऊन गेलेली असतात. आणि इथे माझ्या भाज्या आता निवडून झालेल्या आहेत. आणि बघा आजच्या दिवशी ना म्हणजे भरपूर जे भाज्यांचं वेस्ट आहे ते निघत असतं आणि ते मी सर्व बघा चाकूने कट केलं, बारीक केलं अगदी. आणि याचा उपयोग मी डेफिनेटली कंपोस्ट करण्यासाठीच करणार आहे. मी कधीच असं जे भाज्यांचं वेस्ट आहे ना ते कधीच फेकत नाही, त्यापासून माझ्या झाडांसाठी छान छान कंपोस्ट तयार करत असते. आणि इथे बघा म्हणजे आता हा दुपारचा वेळ आहे आणि हा वेळ माझ्याकडे जरा मोकळा असतो. आणि आमच्या बाजूला जे छोटंसं गोंडस बाळ आहे ना त्याचा आज बड्डे आहे, तर त्याला 2 गोष्टी पाहिजे होत्या. एक तर फुगे फुगवायचा जो पंप असतो तो, आणि ते फुगे म्हणजे ते एक येतं ना स्ट्रीप येते, त्यामध्ये आपण ॲडजस्ट करून छान पाहिजे तर सर्कल किंवा स्क्वेअर असं काही बनवू शकतो. तर तेच मी इथे शोधत होती. तर आता ते काढलंच म्हटलं तर चला हा जो बॉक्स आहे ना याला जरा डिक्लटर करूयात. आणि ही बघा ही एक नेमप्लेट आहे आणि ही खूप स्टार्टिंगला मी बनवली होती, खूप मस्त बनली होती. आणि यानंतर मी बऱ्याच नेमप्लेट बनवल्यात, पण ही फेकायची ना माझी खरंच इच्छा झाली नाही किंवा ती
म्हणजे तिला रियूजही करता येत होतं, पण खरंच माझी इच्छा झाली नाही तर ते मी तशीच ठेवलेली आहे. आणि त्यानंतर बघा हे एक छान असं DIY आहे. हे एक मराठी कपल आहे आणि वेलकम करत आहे. हे पण खूप सुंदर आहे. हे मी डेली यूज नाही करत, त्यामुळे ते पण छान पेपरमध्ये गुंडाळून मी या बॉक्समध्ये स्टोअर केलेलं असतं. या बॉक्समध्ये माझं सर्व जे डेकोरेशनचं सामान असतं ना तेच आहे. आणि हे जे DIY आहे बघा, फुल्ली वेस्ट मटेरियलपासूनच आहे. जे केक बेस असतात त्यापासून बनवलेलं आहे. आणि ह्या 2 समया मी बनवल्या होत्या ॲक्च्युली, पण त्या तुटल्यात, माहीत नाही कशा ते. तर हा बॉक्स म्हणजे आत भरपूर क्लटर होतं आणि कधीतरी कामात येईल, कधीतरी कामात येईल असं करत ना मी साठवलं होतं. ते सर्व आज मी बाहेर काढलं आणि बरेचसे म्हणजे कार्डबोर्ड बॉक्सेस असू देत किंवा केक बेस असू देत, जे काही कामाचे नाहीत असं भरपूर असं गिफ्ट पेपर होते. तर ते सर्व आता मी डिक्लटर केलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी आणखी भरपूर सामान स्टोअर करू शकते. सो चला, तर दररोज मी क्लिनिंगचं काही ना काही काम करायचा प्रयत्न करत असते. त्यामुळे ना घर कसं क्लीन आणि ऑर्गनाईज तर राहतच, सोबत डिक्लटर केल्यामुळे ना म्हणजे ज्या अनावश्यक वस्तू आहेत विनाकारण आपण गोळा करून ठेवत असतो त्याही फेकल्या जातात. त्यामुळे आपल्या घरातली स्पेसही जरा मोकळी होत असते. आणि अशा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना क्लिनिंगच्या, ह्या आपण दररोज केल्या ना तर वीकली किंवा मंथली क्लिनिंगचं एक काम असतं ना ते आपलं जरा सोपं होत असतं. बघा, आपण नेहमी क्लिनिंग ही करत असतो, मंथली क्लिनिंग करतो किंवा पूर्ण घर जेव्हा क्लीन करतो ना तर इतर सर्व क्लिनिंग करतो आपण, पण शेवटी राहतात हे बटन्स. कारण हे ना आपण नेहमी निग्लेक्ट करत असतो, जाऊ देत नंतर करू, काही थोडंसंच तर काम आहे, जाऊ देत नंतर करू, असं करता करताना त्यावर धुळीची कणंही साठत जातात. आणि जे किचनमधले बटन्स असतात ना ते तर खूप जास्त घाणेरडे होत असतात. कारण आपले ऑइलचे हात, कणकीचे हात, पाण्याचे हात, कशाचे हात आपण त्याला लावत असतो आणि त्यावरनं मग त्याचे थरावर थर साचत जातात आणि त्या बटनांचा खरं तर कलरच चेंज होत असतो. त्यामुळे ना मी दर 15 दिवसातून तरी हे बटन क्लीन करायचं म्हणजे प्रयत्न करत असते. जेव्हा केव्हा मला असा वेळ मिळतो ना तेव्हा मी करते. क्लिनिंगच्या वेळेस ना आपण इतर कामं करून थकलेलो असतो, त्यामुळे असं वाटते राहू देत नंतर करू. तर अशा प्रकारे आपण जर 8 दिवसातून 15 दिवसातून अगदी फक्त ओल्या कपड्याने जरी ही बटन पुसली ना तर जेव्हा आपण क्लिनिंग करायला घेतो ना तेव्हा म्हणजे या कामासाठी आपल्याला ना वेळ द्यायची गरज पडत नाही. आणि जरी आपल्याला वाटतं की बटनांकडे काय कोणाचं लक्ष जात नाही, पण जातं, सर्वांचंच लक्ष जातं. आणि जेव्हा ती काळपट पडलेली पिवळसर बटणं दिसतात ना तेव्हा आपलं घर म्हणजे तितकंसं क्लीन दिसत नाही. त्यामुळे इतर क्लिनिंग करताना ना याकडेही म्हणजे थोडंसं लक्ष आपण दिलं पाहिजे. आणि हे काम ना आपण चालता फिरता कधीही करू शकतो. तर माझं हे असंच असतं, मी चालता फिरता जेव्हाही माझं लक्ष गेलं ना अगदी थोडासा ओला कापड घेते आणि माझे जे बटन असतात ना ते पुसून घेत असते. आणि आता तर बाप्पा येणार आहेत म्हटल्यावर थोडीफार क्लिनिंग ही झालीच पाहिजे. तसे श्रावण महिना लागण्यापूर्वीच मी सर्व क्लिनिंग केलेली आहे. तसं मला म्हणजे डीप क्लिनिंग करायची आता गरज नाही आहे, पण तरी बाप्पांचं आगमन होणार आहे म्हटल्यावर लिव्हिंग रूम आणि किचन तरी मी क्लीन करणारच आहे. म्हणजे अगदी डीप क्लीन नाही, पण थोडीफार क्लिनिंग ही करणारच आहे. तर माझ्यासोबत तुम्हीही आता क्लिनिंगला लागा, कारण आता फार कमी दिवस राहिलेले आहेत बाप्पांच्या आगमनाला. त्यामुळे एका दिवशी फार बोजा न घेता रोज थोडं थोडं क्लिनिंग करायला तुम्हीही सुरुवात करून द्या. आणि हेच माझं रिमाइंडर होतं आजचं तुमच्यासाठी. आणि बघा, म्हणजे कितीही कामं केलीत ना दिवसभर, पण तरी एक काम माझं असं आहे की ते करताना ना मला थकवा येत नाही, कंटाळा येत नाही, काहीच येत नाही. ते असतं माझे गार्डनिंगचं काम. दिवसभर बरीच कामं झालीत आज, तरी आत्ताच जवळपास 3-3:30 वाजलेले आहेत. आणि माझ्या गार्डन म्हणजे मी एक फेरफटका मारला तर बऱ्याच झाडांमध्ये पाणी सुकलेलं दिसलं. तर ज्या झाडांना गरज असते ना मी त्यांनाच अगदी थोडं थोडं पाणी देत असते. आणि हे एक असं काम आहे ज्यामुळे मला खरंच कधीच कंटाळा येत नाही, उलट आलेला थकवा माझा जातो. आणि मला खात्री आहे तुमचीही अशी काही कामं असतात की जी करताना तुम्हाला कधीच थकवा येत नाही, उलट तुमच्यामध्ये उत्साह येतो, आनंद येतो. तर अशी जी तुमची कामं आहेत ती माझ्यासोबत नक्कीच शेअर करा. आणि हो, चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपवते. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल
तर प्लीज नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईबही करा. पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत. आणि हो, आतापर्यंत व्हिडिओ बघितला ना त्यासाठी खरंच खूप 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 धन्यवाद. बाय, टाटा.